महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय प्राथमिक शाळा आरळ केंद्र अंतर्गत माता पालक मेळावा संपन्न। आरळ केंद्रातील 13 शिक्षिकांना जिजाऊ पुरस्काराने केले सन्मानित। वसमत तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सतीश काष्टे, शिक्षण विस्तार अधिकारी विवेक पेडगावकर तसेच विषय तज्ज्ञ दलित वाळवंटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, समाजक्रांतीच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या आदर्श मातृत्वाची मूर्ती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त राजश्री शाहू महाराज माध्यमिक विद्यालय आरळ येथे माता पालक मेळावा संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून ग्रामोदय सेवाभावी संस्थेच्या सचिव तथा आमदार राजूभैया नवघरे यांच्या सुविद्य पत्नी सौ वर्षाताई राजूभैया नवघरे आणि उद्घाटक म्हणून जिल्हा शिक्षण तसेच प्रशिक्षण संस्था हिंगोली येथील वरिष्ठ अधिव्याख्याता श्रीमती जयश्री आठवले मॅडम उपस्थित होत्या। यावेळी विविध प्रवक्त्यांनी मार्गदर्शन केले। प्रमुख अतिथी म्हणून सौ संगीता जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती वसमत, सौ छाया घोडके, प्रभारी मुख्याध्यापिका केंद्रीय प्राथमिक शाळा आरळ, सौ उषाताई गायनवाड, प्रसिद्ध लेखिका अंधश्रद्धा निर्मूलन श्री सीतारामजी सोनटक्के, नांदेड भूषण तथा योगाचार्य माननीय शकुंतला रामचंद्र बनसोडे, अध्यक्ष पंचशील नाट्यगृह पूर्णा, श्रीमती कांचनताई शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष हिंगोली, सौ संगीता देशमुख, शहर अध्यक्ष वसमत, प्राध्यापक डॉक्टर सीमा चौधरी, मराठी विभाग प्रमुख शिवाजी महाराष्ट्र परभणी, श्री किशन घोलप सर, केंद्र प्रमुख आरळ उपस्थित होते। तसेच श्रीमती चांदणे मीरा काशीनाथराव, जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा आरळ, श्रीमती रणवीर शांता संभाजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बळेगाव, श्रीमती रेंगे स्वाती भगवानराव, जिल्हा परिषद शाळा पिंपळगाव कुटे, श्रीमती म्हस्के कौशल्या प्रभाकर, जिल्हा परिषद प्रशाला शाळा कौंडगाव, श्रीमती चौहान शांताबाई शेषराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखली, श्रीमती शेख रिजवाना रज्जाक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणाथा, श्रीमती उदगिरे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळजापूरवाडी, श्रीमती शिंदे वर्षा शंकरराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिधुरा, श्रीमती देशमुख आशा दादाराव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भारतीय कॅम्प यांना जिजाऊ पुरस्कारानं सन्मानित केले। आरळ येथील समता सैनिक दल तसेच बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। तसेच SY राऊचर, सरपंच प्रमोद साखरे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कातोरे, चेअरमन सुनील कातोरे, दिलीप राखोंडे, कैलासप्पा पंचलिंगे, कोंडीराव लोंढे, प्रभाकर गायकवाड, नारायण इंगोले, मुंजाजी कांबळे, प्रकाश गायकवाड, राजू गायकवाड, गोविंद वाटोडे, शेख गब्बर, रिधुरा सरपंच संदीप भालेराव, सुरेश नवलेसर, विजय लांडगे, मिलिंद लांडगे, अशोक लांडगे उपस्थित होते। कार्यक्रमाचं आयोजन संस्थेचे सचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समिती जवळा बाजारच्या संचालिका सौ प्रतिभा रमेश मानवते आणि प्राध्यापक रमेश मानवते यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक गणेश काळेसर, गाडेकर सर, धम्मपाल रणवीर खंदारे सर, सचिन गायकवाड, बळीराम परडे, श्रीमती प्रतिभा नरवाडे मॅडम, तुकाराम भालेराव सर, गणेश सोनटक्के, नरवाडे सर, आनंद खंदारे, विकास भंडारे, गजानन सोमवडकर यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध लेखक कवी केशन खटिंग सर यांनी केले। कार्यक्रमाचे आभार किशन घोलप सर यांनी केले। मुलांवर संस्कार करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जागतिक दर्जावर सर्वात उत्कृष्ट संस्कार कोणी केले असतील लेकरावर तर ते माता जिजाऊंनी। आणि त्याचबरोबर निस्वार्थ भावनेनं सावित्रींनी जी उपेक्षित मुलं जोपासली, त्याचं लालन पालन केलं, यशवंतासारखा डॉक्टर बनवला आणि तो जगाच्या आणि समाजाच्या कामी आला, अशी लेकरं आजच्या पिढीनं घडवावीत, आजच्या पालकांनी घडवावी आणि त्यांना स्पिरिट मिळावं या महापुरुषांच्या व्यक्तिमत्वापासून। म्हणून हा या ठिकाणचा कार्यक्रम, त्याचबरोबर शिक्षण विभागात झालेले बदल, ऑनलाईन कामं, त्याचबरोबर रिलायन्सची मध्ये येणाऱ्या अडचणी, या सगळ्यांमध्ये पालकांना जागृत करणं, या सगळ्यांमध्ये पालकांचा सहभाग घेणं आणि यामध्ये विशेष करून माता पालकांचा रोल महत्त्वाचा आहे। आणि म्हणून माता सक्षम झाली तरच शिक्षण प्रक्रिया पुढे जाऊ शकते आणि तरच या आताच्या युगामध्ये विद्यार्थिनी टिकू शकतात। अशा सक्षम विद्यार्थी बनवायचे असतील तर माता सक्षम बनली पाहिजे। म्हणून सर्व केंद्रातल्या आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या माता पालकांना त्याचबरोबर पालकांना बोलवून या ठिकाणी सक्षम करण्याचा हा छोटासा प्रयत्न आमच्या केंद्रस्तरावरून माझ्या सहकारी श्रीमती घोडकेताई मुख्याध्यापक केंद्रीय आणि मी केंद्रप्रमुख प्रयत्न करतो। याला साथ दिली आम्हाला रमेशरावजी मानवते यांनी आणि त्यांच्या संस्थेने, त्यांच्या सौभाग्यवतीने। मी फोन केल्या त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्याचं मान्य केलं। एवढा मोठा त्यांनी खर्च केला आणि
परिसरातल्या सर्व माता बोलून, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बोलून सगळे अध्यक्ष आले आणि आम्हाला 100% यश मिळालं. यात आम्हाला खूप आनंद आहे या कार्यक्रमामध्ये. जो महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला तो श्री केंद्र प्रमुख घोलप सरांच्या अध्यक्षतेखाली आणि आम्हाला ही जी इमारत इथं उपलब्ध करून दिली श्री मानवते सरांनी आणि आमच्या जो या महिला शिक्षिका आहेत त्यांचा जो सत्कार करण्यात आला तर त्यांचा सत्कार कुठंतरी झाला पाहिजे. कारण जसं मा जिजाऊंनी शिवबा घडवले तसेच सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षिका म्हणजे त्यांनी स्वतः शिक्षक होऊन ह्या ज्या महिला शिक्षक आहेत किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महिला आज उभारलेल्या आहेत त्या सर्व सावित्रीबाई फुलेंच्या ज्या लेकी आहेत मा सावित्रींच्या आम्ही लेकी आणि आमचा जो सत्कार केलेला आहे त्या सत्कारासाठी मी सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि आमचे श्री घोलप सर, मानवते सर आणि त्यांच्या पत्नी आणि ज्यांनी सर्व गावकरी सरांनी आणि लोकांनी आणि काष्टे साहेब, पडगावकर साहेब यांचे मी धन्यवाद करते आणि सर्व महिलांचा जो सत्कार केला आहे त्याबद्दल सर्व महिला शिक्षिकांतर्फे सुद्धा मी सर्वांचं अभिनंदन करते आणि निवड समितीच्या वतीने जे मी येथे महिला सत्कार केलेला आहे त्यामध्ये सहकार्य केले त्याबद्दल मी घोलप सरांचे सुरुवातीलाच खूप आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. यांच्या जयंतीनिमित्त आणि मा जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्तानं माता पालक मेळ्याचं आयोजन केलं होतं. या आरळ केंद्राचे कर्तव्यदक्ष केंद्र प्रमुख आमचे स्नेही मार्गदर्शक आदरणीय किशन घोलप सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या कार्यक्रमाचं अत्यंत कमी वेळामध्ये नियोजन केलं आणि मला एक संस्था अध्यक्ष म्हणून या गोष्टीचा आनंद आहे की मला तो खरं म्हणजे मान मिळाला की मला या निमित्तानं या केंद्रातील ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या अशा यांनी ज्ञानदानाचं काम केलं, त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी खूप मोठं योगदान दिलं. अशा जवळपास केंद्रातील 13ला 13 शाळेतील अध्यक्ष आणि त्यांच्या शाळा व्यवस्थापन समिती त्यांच्या सर्व जे काही आज पुरस्कार प्राप्त महिला होत्या त्या सगळ्यांचा सन्मान करण्याचा योग खरं म्हणजे घोलप सरांच्यामुळं मला तिथं घडून आलेला आहे. मला त्याचा खूप आनंद होतो आहे. सर मला तुम्ही अशीच मदत करसाल आणि मला मुळात आपलं येंगडे साहेब शिक्षण क्षेत्रातली मला आवड आहे. कारण मी अगदी 10वी झाल्याच्या नंतर माझं शिक्षण सगळं बाहेरच झालेलं आहे, परंतु मला शिक्षणाच्या बाबतीत मी अत्यंत वेडा माणूस आहे. मला फार ध्येय आहे आणि मला माझा मानस आहे की जसं घोलप सर आपण केंद्र सदृढ करण्यासाठी प्रयत्न करत आहात, तुमच्या मार्गदर्शन जर मला राहिलं तर मला या गावातला मला या शाळेतून एक तरी IAS अधिकारी IPS अधिकारी घडवायचा आहे. तोपर्यंत मी शांत बसणार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.